विधानसभा निवडणुकीत पुरतं पानिपत झाल्यानंतर शरद पवारांना अजित पवार आणखी एक धक्का देणार अशी चर्चा सुरू झाली आहे। शरद पवारांचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी केला। केवळ शरद पवारांचेच नाही तर ठाकरे गट आणि काँग्रेसच्याही काही आमदारांची आमच्या पक्षात येण्याची इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलंय। निकालानंतर मवियाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याचा दावाही त्यांनी केलाय। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, 5 ते 6 आमदार हे नेमके कोण आहेत? अनिल पाटलांची काय नेमकी माहिती आहे? कारण जे बहुमत हवं होतं त्याच्यापेक्षा कैक पटीनं अधिक बहुमत महायुतीला मिळालेलं आहे, त्यामुळे हे आमदार नेमके कोण आहेत त्याची चर्चा सुरू झाली आहे। दीपक, अनिल पाटलांना ज्या पद्धतीने वक्तव्य केलं आणि त्याला एक दुजोरा देणारी आणखीन एक बाब समोर येताना पाहायला मिळते। कारण कालपासूनच अजित पवारांनी शरद पवारांचे जे आमदार निवडून आलेले आहेत आणि जे पराभूत झालेले आहेत या दोघांनाही संपर्क करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये साधारणपणे 10 आमदार निवडून आलेत आणि साधारणपणे 87 उमेदवारांनी निवडणूक लढली होती। त्यातले इतर जे आहेत त्या लोकांना सोबत घेऊन कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवारांकडे असणारा पक्ष जो आहे तो बळकट करण्याचा प्रयत्न या निमित्तानं सुरू झाला आहे का, अशी एक आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। 10 आमदार त्यातले 3-4 आमदार थेट संपर्कात आहेत अशा पद्धतीचा दावाच अनिल पाटील यांनी केला होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नाही तर इतर जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा काँग्रेस असेल त्यांच्याही पक्षातले आमदार संपर्क करतायत असं त्यांचं म्हणणं होतं। तर दुसरीकडे अजित पवारांना थेट 1 to 1 संपर्क साधून ही लोक आपल्यासोबत येत आहेत का याची चाचपणी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। केवळ आमदार किंवा पराभूत उमेदवार हेच नाही तर पक्षातले इतर जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न आता अजित पवार करतायत का, अशी एक चर्चा सुरू झालेली आहे। खरं तर काही वेळापूर्वी शरद पवारांना पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा आपण नव्यानं लढणार आहोत, पुन्हा एकदा रणांगणात उतरणार आहोत, लोकांना जो कौल दिलाय तो आम्ही आता मान्य केलेला आहे आणि पुन्हा एकदा तयारीला लागणार आहोत अशा पद्धतीची घोषणा केली असताना दुसरीकडे अजित पवारांकडून हे जे प्रयत्न सुरू होत आहेत त्यामुळे कुठेतरी शरद पवारांसोबत असणारी लोक सोबत घेण्यासाठी अजित पवार प्रयत्नशील आहेत का, अशी एक चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।